नमस्कार, मी ऋषिकारत. शेतकरी बंधूंनो, आज तुमच्या खात्यावरती 6,000 रुपये हे निर्गमित केले जाणारे नमो शेतकरी महासन्मान निधी आणि PM किसान सन्मान निधी या दोन्ही योजनेचा हप्ता एकत्र येऊन तुमच्या खात्यावरती आज 6,000 रुपये दिले जाणार आहे. त्यासाठी शासनामार्फत 24,800 कोटींपेक्षाही जास्त रक्कम या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी शेतकरी बंधूंनो, बघू शकता आज पंतप्रधान श्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आज महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत आणि पंतप्रधान महाराष्ट्रातून 4,900 कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्चाचा या ठिकाणी उद्घाटन करणार आहेत. आता त्याचं लोकार्पणसुद्धा केलं जाणार आहे. पंतप्रधान PM किसान अंतर्गत सुमारे 21,000 कोटी रुपयांचा 16वा हप्ता निर्गमित केला जाणार आहे. म्हणजेच काय, तर केंद्र शासनामार्फत तुम्हाला 2,000 रुपयाचा हप्ता दिला जातो, त्यासाठी 21,000 कोटी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 3,800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता जारी केला जाणार आहे. म्हणजे PM किसानचा पहिला हप्ता म्हणजे 16वा हप्ता आणि या ठिकाणी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता या ठिकाणी म्हणजे या दोन हप्ते मिळून 4,000 आणि तो एक असे मिळून तुम्हाला 6,000 रुपये दिले जाणार. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता पंतप्रधान महाराष्ट्रातून यवतमाळ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि यवतमाळ येथे 4,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतींच्या विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील, अशा प्रकारे सांगण्यात येते. आज प्रधानमंत्री यांचा महाराष्ट्र दौरा आहे आणि या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यानच शेतकरी बंधूंच्या खात्यावरती 6,000 रुपये निर्गमित केले जाणार आहे. यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजनेअंतर्गत 16व्या हप्त्यासाठी 21,000 कोटी रक्कम थेट लाभ हस्तांतराद्वारे शेतकरी बंधूंच्या खात्यावरती या ठिकाणी निर्गमित केली जाणार आहे, अशा प्रकारे सांगण्यात येते. याचबरोबर 3 लाख कोटीहून अधिक रक्कम 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी थेट हस्तांतरण केले जाणार. म्हणजेच काय, तर DBTद्वारे शेतकरी बंधूंच्या खात्यावरती ही रक्कम दिली जाणार आहे. तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये तुमचे पैसे येतील. प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधीचा 3,800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे, ज्याचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळेल, अशा प्रकारे सांगण्यात येते. म्हणजेच PM किसानचे 2,000 आणि राज्य शासनाचे 4,000 असे मिळून 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार.